गीता 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 वाचजे म्हणते, गीता 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 वाचजे म्हणते, नाही पुनरावृत्ती तया नरा. नित्य नेम वाच वदता अक्षरे, भव सिंधू तरे अर्धक्षणी. एका जनार्दनी जयाचा हा नेम, एका जनार्दनी जयाचा हा नेम, तया पुरुषोत्तम न विसंबे. नित्य नेम वाच वदता अक्षरे, भव सिंधू तरे अर्धक्षणी. विठाला गीता 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 वाचजे म्हणते, गीता 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 वाचजे म्हणते, नाही पुनरावृत्ती तया नरा. नित्य नेम वाच वदता अक्षरे, भव सिंधू तरे अर्धक्षणी. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगन निहत पाणी मन्नन मन्ननान. तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करो प्रथम करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका विवेकाने जाने. सुघटित समाजा टिकविले, महासिद्धांता ते हृदय रसिकत्व बुकलिले. लसत भक्ते ज्ञाने तर तरविला धार्मिक तरू. तया ज्ञानेशात विमल मतीने बंधन करू. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्येची अधिकरण. तेच बंधू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कार हो नियाता. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं. वातात्मजं वानरयोथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अतुलितबलधामं हेमशैलापदेहं, धनुजवन कृशानुज्ञानिनामग्रगण्यं. सकलगुणनिधानं वानराणामदेशं, रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि. वन्दे देवमुमापतिं सुरगुरुं, वन्दे जगत्कारणं. वन्दे पन्नगभूषणं मृगधरं, वन्दे पशूनां पतिं. वन्दे सूर्यशशाङ्कवह्निनयनं, वन्दे मुख
मुकुन्दं प्रेयं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करं वन्दे शिवं शङ्करं वन्दे शिवं शङ्करम् अशुतोष शशाङ्क शेखर चन्द्रमौलि चिदम्बरम् कोटि कोटे प्रणाम शम्भो कोटि नमन नागेश्वरा गीता गीता वाचे जे म्हणते नाही पुनरावृत्ती तया नरा नित्य नेम वाचे वदता अक्षरे भव सिंधू तरे अर्धक्षणी प्राप्त प्रसंगी प्रसूत प्रभूच्या सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री विश्ववंदनी महाराष्ट्र भूषण पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 3 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज गीतेची महती या अभंगाद्वारे तुम्हा मला सांगत आहेत. विठाला विठाला या अभंगावरती काही चिंतन करण्यापूर्वी थोडासा अल्प परिहरतो. म्हणजे आपल्या या गावामध्ये धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता या ग्रंथाच्या जयंती निमित्ताने गेले 48 वर्ष या ठिकाणी गीतेचं चिंतन चालू आहे. अत्यंत जास्त भाग्याचं लक्षण आहे. गीता हा ग्रंथ आहे तो धर्म ग्रंथ आहे. आपला हिंदूंचा धर्म ग्रंथ आहे. गीता अवघ्या काही तासामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं गायलेली आहे, अर्थात सांगितलेली आहे, उपदेश केलेला आहे. आणि उपदेश केला तो एक मोहाना पूर्णपणे अंध झालेला अर्जुन आणि त्यालाही ज्याचा गीता सांगत आहेत, सांगितलेली आहे. देसळ आहे ते कुरुक्षेत्र आहे. ते वेळ आहे युद्धाची आहे. युद्ध करण्याकरता दोन्ही बाजूचा सैन्य ज्याचा त्या ठिकाणी जमा झालेला आहे, एकमेकाला भिडणार आहे. त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचंच मनोगत, दुसरं काय म्हणताय. त्यांनी अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये एक मोह निर्माण केला. आणि त्याला मोहाने पछाडलं. अर्जुन म्हटलं होतं की माझा दोन्ही सैन्याचे मध्यभागी नेऊन उभा कर. पण परमात्म्याने असा रथ उभा केला की ज्या ठिकाणी त्याचे गुरुजन आहेत, त्यांचे जसा आजोबा आहेत, मामा आहेत, सासरे आहेत, या सर्वांच्या मध्यभागी असा नेऊन उभा केला आणि सांगितलं तपस्या पहा, तुला कोणाबरोबर युद्ध करायचं तर माझं काम मी केलं. पाहू लागलं तर द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य यांना मारायचं. अरे याने माझ्यावरती अगणित असे उपकार केलेले आहेत. जेने धनुर्वेदो मला दिला ना, ज्याने धनुर्विद्या मला दिलेली आहे आणि त्यांना मारायचं, गुरुना मारायचं. आणि गुरुना मारता केवढं पाप आहे. मी तर गुरुची सेवा करावी आणि समोर तो गुरुजी आहेत. भीष्माचार्य त्यांच्या दोन्ही जास्त कुळाचा भूषण आहे
आणि त्याला मारलं तर एवढं मोठा घनघोर पाप यांनी अजन्म ब्रह्मचार्याचा व्रताचा सुद्धा पालन केलेलं आहे. ते गंगानंदन आणि त्यांची हत्या माझ्याकडून. म्हणजे सैन्य कमी नाही, असंख्य सैन्य आहे. याच्यामध्ये माझे मामा आहेत आणि या सर्वांना मारलं तर मला भयंकर पाप होईल, रक्ताचे पूर लुटतील. आणि हे परमात्मा, हे देवा, एवढं मला पाप झाल्याचा तूही माझा जवळचा अंतरशील. पापही होईल आणि तूही दूर जाशील. मग काय उपयोग आहे रे? नको 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 नको. या राज्याचा करायचंच काय मला? निहत्य धार्तराष्ट्रांना का प्रतिष्ठात जनार्दन. काही उपयोग येते मला? हे राज्य नको, मला काही नको, मला कीर्ती नको, काहीच नको. यांना बघून अंगाला घाम सुटला. हातातलं ते धनुष्य होतं ते गळून पडू लागलं. कारण मनातली जी वीरश्री आहे की नाही, वीरश्री जाऊ नये बरं का, पण वीरश्री जी अर्जुनाची निघून गेली आणि तो रडू लागला. तिथे वेळेतो पाणी येऊ लागलं. एकदा वीरश्री गेली रे गेली, त्याची पत्नी सुद्धा त्याला मारते. तुकोबरा म्हणतात गेली वीरश्री, मग त्याची रांड मारी. गाथ्यामध्ये अभंग आहे, वीरश्री जाऊ नये. नाही तर हा एवढा वीर आहे, एवढा शूर आहे, एवढा धीर आहे, तरी इंद्राला जिंकलं. नव्हे नव्हे प्रत्यक्ष भगवान शंकरलाही जिंकलं. जेने संग्रामी हरू जिंकला, निवांत कवचाचा ठाव फोडीला. बाबाडा तो केला गंधर्वाशी, गंधर्वाला ज्यानं जिंकलेला आहे. आणि आज मात्र इथे पूर्णपणे हतबल झाला. बरंच बोलल्यानंतर पहिल्या अध्याय त्या अर्जुनाच्या बोलण्यातच गेला. दुसऱ्या अध्यायाचे 10 श्लोक झाले आणि 11व्या श्लोकाच्या वेळेला 10व्या श्लोकामध्ये म्हणतो, विचार करू लागला. आपल्यासारखा नव्हता तो. समजा काही नाही बोललं का आपला जोर येतो, पण अर्जुनाला जोर नाही आला. बराच वेळ झाला तरी देव काही बोलत नाहीत. न जाणू माझं काही चुकत नसेल, मला शंका आली. आणि मग म्हणू लागला, बाबरेवट झाली, बोलता येत नाही, कंठ दाटून आला. हा मग म्हणतो, हे परमात्मा मी तुझा शिष्य आहे. कर्पण्य दोषो पत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म समूढचित्तः यस्त्रेयस शान्निशितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधे मां त्वां प्रपन्नम्. हे परमात्मा मी तुझा शिष्य आहे. त्या धर्म आणि अधर्माबद्दल मी दिंगमूढ झालो, मला काही कळत नाही. मला तूच सांग काहीतरी आता. मग मात्र देव म्हणतात, अरे तू आतापर्यंत पंडितासारखा बोललास. तू पंडित लोक तर कधी जास्त गेल्याबद्दल कधी शोक करत नाहीत, काही मिळाल्याबद्दल कधी आनंद मानत नाहीत. त्याला पंडित म्हणतात. बोलतो तो म्हणतात पंडितासारखा. अशोच अनन्वशोचस्तम प्रज्ञा वादांश भाषे गतासून अगतासूंश नानुशोचन्ति पंडिता. मग देवाने सांगण्याकरता सुरुवात केली, अरे तू याला मारणारा कोण? तू नाही मारलं तर हे असे राहतील काय? अरे हे आपोआप जाणारच आहे. यांचा जो नाश आहे ना तू करणार नाही, याचा स्वभाव नाश आहे. त्याच्याकरता आंब्याचा दृष्टांत दिला, फळाचा दृष्टांत दिला.
फळ लहानाचं मोठं होतं, पक्व दशेला येतं, पिकल्या जातं. त्याला नाही जर तोडलं तर पुन्हा ते जास्त कमकुवत होऊन ते सोडून जातं, नाही ते समाप्त होतं. तसं हे जसं वाढतील, मोठी होती, आज दिसत पडत म्हातारे होऊन जीर्ण होऊन हे समाप्त होणार आहे. मग यांच्या ठिकाणी स्वभाव नाश आहे, परत हा नाश. याला दुसऱ्यांनी असं एका कुत्र चावलं, मांजर चावलं, साप चावला, ही जास्त मरणारी आहे, दुसऱ्याकडून मरणारी आहे. मग यांच्या काय परताही नाश आहे. दुसरा असंही नाश सांगितला. तिसरा भिंतीवरती काढलेलं चित्र इतकं सुंदर आहे, पण भिंत पडून गेली की चित्राचा वेगळा नाश करावा लागत. पडून गेली या भिंती, चित्राचे हो केवळ माती. असा तिन्ही प्रकारचा नाश त्याला सांगितला. सांग, तू मारले तर हे मरणार आहेत का नाही? तसे मरणार नाहीत काय? तू कोण मारणार आहे? अरे हे तर मी तर अगोदरच मारलेले आहेत, नको काळजी करतो. फक्त तू इथे आलास ना, इथं आश्रम धर्माची व्यवस्था आहे. ब्रह्मचारीने आपापला काम करावं. ब्रह्मचारी विद्या घोकावी अक्षरी, त्याने विद्याचा अभ्यास करावा, तीर्थयात्रा करावी, ग्रस्तीने ग्रस्तीचा धर्म पूर्णपणे सांभाळावा. आजपर्यंत नादवामध्ये सांभाळला, सर्व संतांनी सांभाळला. ग्रस्त धर्माचं पालन करावं. तर याच्या व्यतिरिक्त जर काही केलं तर परधर्मो भयावा, नरकाला जावं लागणार आहे. तुम्ही ते केलंच पाहिजे. वानप्रस्थाने वानप्रस्थाचा धर्म सांभाळायचा आणि संन्याशानं संन्याशाचा धर्म सांभाळायचा. याच्या व्यतिरिक्त गेलं तर नरकाशिवाय त्याला गती नाही. आणि म्हणून तुझा क्षत्रिय आहे, त्यातले जा पुन्हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, त्याच्यामध्ये तू क्षत्रिय आहे. तुझा अक्षास्त्र धर्म तुझा झुंजवे देखील, तुला झुंजावाच लागणार आहे, तुला युद्ध करावाच लागणार आहे. अरे मला तू जर म्हटला तर मी डोळ्यानं पाहणार नाही का, कानाने पाहशील काय? डोळे केवळ पाहण्याकरता दिलेले आहेत, कान फक्त ऐकण्याकरता दिलेले आहेत, तोंड फक्त बोलण्याकरता दिले आहेत, पाय चालण्याकरता दिलेले आहेत, हा जे असा व्यवहार करण्याकरता दिलेले आहेत. मग यांनी दुसरं काय करायचं? यांनी आपापलं काम नाही म्हणलं तरी फक्त तुझा आग्रह उरल, पण याची कामं यालाच करावी लागतील. म्हणून तुझा जास्त उत्तिष्ठ, उठ आणि युद्ध करतो. खूप असा त्याला जास्त उपदेश केला आणि त्याचा मोह ज्याचा झालेला होता, तो मोह घालवण्याकरता खरी ज्ञानाची सुरुवात दुसऱ्या अध्यायामध्येच आहे. गीतेची आणि गीताशास्त्राची, गीता आणि गीताशास्त्र. गीतेची सुरुवात कुठे आहे? गीतेची सुरुवात कुठल्या श्लोकापासून आहे? धर्मक्षेत्र या श्लोकापासून गीता ग्रंथाची सुरुवात आहे. आणि गीताशास्त्राची मी आता म्हणलेलं श्लोक, दुसऱ्या अध्यायाचा 11वा श्लोक, अशोचानन शोच. इथून गीताशास्त्राची सुरुवात. श्री भगवान वाच, परमात्मा बोलायला इथून गीताशास्त्राला सुरुवात झाली. आणि गीताशास्त्र सांगत असताना मग त्याच्यामध्ये त्यांनी असं ज्ञान सांगितलं. कारण हे दुसरा अध्याय आहे ना, तो ज्ञानाचा अध्याय आहे. याला सांख्य योगो नाम द्वितीयोध्याय म्हणतात. सांख्य म्हणजे ज्ञान आहे आणि ते ज्ञान त्याच्यामध्ये सांगितलं. इतकं गोड आहे म्हणून तर जसं सुरुवातीला ही प्रस्तावना असते ना, खूप सांगावं लागतं ना. म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये त्याचा 72 श्लोक आहेत. किती श्लोक आहेत? 72 श्लोक आहेत. तेवढे कुठल्याही अध्यायामध्ये नाहीत. आणि शेवटी जसं 18व्या अध्यायामध्ये शेवटी उपसंहारामध्ये मागचं पुढचं सरळ सांगण्याकरता तिथे 78 श्लोक केले. 6 श्लोक फक्त जास्त 18व्या अध्यायामध्ये, नंतर सुरुवातीला 72 आणि शेवटी 78 श्लोक आहेत. अच्छा, मग याच्यामध्ये एवढं ज्ञान सांगितलं आणि ज्ञान सांगत तुला मग तू कर्म कर
हे भांडण करणं म्हणजे हे कर्म आहे, युद्ध करणं हे कर्म आहे. आणि कर्मामध्ये त्याला पूर्णपणे जाग केलं. ते जास्त्र्या ते चौथ्या अध्यायाच्या ब्रह्मार्पणम ब्रह्मावीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैवेति न गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना हा या श्लोकापर्यंत कर्म सांगितलं. तिथून ज्याला उपासना सांगण्याकरता सुरुवात केली, उपासना करण्याकरता सांगले. आणि उपासनेमध्ये मग साधू संतांचे अनेक प्रकारचे असे त्या ठिकाणी हे स्वरूप आहेत. त्यांची जो उपासना कर, त्यांची सेवा कर, ते असे असतात, ते तसे असतात. 12व्या अध्यायामध्ये 5व्या अध्यायामध्ये फार गुड ज्याचा ते कसे असतात त्या 5व्या अध्यायामध्ये सांगून दिलं. आणि 5व्या अध्यायामध्ये सांगत असताना ते सर्व संघापासून पूर्णपणे अलिप्त असतात. ते कसे असतात, आवृत्तो कसे असतात, कसे आपल्यासारखे असतात. पाहतात कसे, अरे डोळ्यात पाहतात. पश्यैन शृण्वन् स्पृशैन जिघरन नसनन गच्छैन स्वपैन स्वसन प्रलपन विसृजन गृहणन नोन्मिशन निमिशन नपी इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्याक्त्वा करोति हा लिप्यतेन स पापेन पद्मपत्र मिवांभसा अरिक्त कमळ जळी दैशी. सर्व प्रकारच्या कर्म करून त्याच्यापासून पूर्णपणे अलिप्त असतं. याचा महात्मा आहे. म्हणजे काय काय कर्म करता, अरे तो सर्व ज्ञानोबर म्हणतात तो कर्म करी सकळे परी कर्म बंधान आकळे जैसे ना शिंपे जेवी जळे पद्मपत्र. कशाही लिप्त होतं हे साधूच्या लक्षण जसं सांगितलंय. मग जसं भाड 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 सांगण्याकरता थेट 12व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापर्यंत उपासना सांगितली. श्रेय हे ज्ञानाभ्यासात ज्ञानात ध्यानाविशेषते ध्यानात कर्म फलित त्याग त्यागा शांती निरंतरम येतपर्यंत. आणि तिथून पुढं मग अद्वेष्टास्त्र भूतानम मध्य कर्म एवच मग पुन्हा जास्त पहिल्याने कर्म उपासना आणि ज्ञान. मग त्याचा ज्ञान सांगितलं तर कुठपर्यंत सांगितलं. या 12व्या श्लोकापासून जे पुढे ज्ञान सांगण्याकरता सुरुवात केली तर त्याचं इति गुह्यतमम शास्त्र. कितवा श्लोक आहे, गीता झाली ना, झाली. मग कितवा श्लोक आहे, 15व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक. मिदमुक्तम मयान एतद् बुद्ध्वा बुद्धिमांशात कृतकृत्यस्य भारत. इथं कृतकृत्य इथंच झाला. बस पुढचे जे अध्याय आहे की पाठीमागे 9व्या अध्यायामध्ये राहिले जे प्रश्न आहेत, मोघाशा मोघ कर्मानो मोघ ज्ञानाविचता राक्षसी मासुरीम चैव प्रकृती मोहिनीम श्रिता. या प्रश्नाचे काही जे उत्तर आहेत ना, हा जे 16वा अध्याय आहे, 17वा अध्याय आहे, आणि शेवटी हा जो असताना 18वा अध्याय कलशाध्याय असं त्याला म्हणतात. पण 15व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकापर्यंत गीता शास्त्र समाप्त झालं. गीता नाही, गीता वेगळी सांगितली का तुम्हाला सुरुवातीला. आणि गीताशास्त्र 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून ते 15व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकापर्यंत. आणि गीता ग्रंथाचा जास्त शेवट आहे तो जास्त शेवट यत्र योगेंद्र कृष्ण. आणि कशी गंमत आहे, धर्म शब्द धर्मगीता धर्म ध पासून त्या ग्रंथाची सुरुवात आहे. म मध्ये शेवट आहे. धर्मक्षेत्रे ध पासून सुरुवात आणि इथं शेवटच्या वेळेला मतीर मम यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्हा तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. म्हणजे धर्म शब्दामध्ये सर्व गीतेचा अंतर्भाव आहे. विठाला एक वेळ परमात्मा म्हणले, आर्य आणखी तुझा मोह गेला की नाही सांग. अर्जुन म्हणतो, परमात्मा आता माझा पूर्णपणे मोह गेला. आता तू जर म्हणला का धर्माला सुद्धा मार, तर धर्माला सुद्धा मारण्याकरता मी तयार आहे. नष्ट मोहा स्मृती लब्ध्वा त्वत्प्रसादान मया अच्युत. तुझ्या प्रसादाने, तुझ्या ज्या अशा सांगण्यानं, तुझ्या ज्या अशा ज्ञानानं माझा ठिकाणचा मोह पूर्णपणे समाप्त झाला. आणि तो दुसरा तिसरा अर्जुन कुठे नसून तुम्ही आम्ही सर्व जीव आहोत ना, हाच अर्जुन आहे.
विठाल विठाल अर्जुनाचा निमित्त केला. अर्जुनम निमित्त कृत्यम, अर्जुनाला निमित्त केलं, निमित्त बनवलं त्याला. आणि संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. अर्जुन तिने व्याजे गीता प्रकाशून स्त्री राजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. अर्जुन निमित्त बनवलं. आणि निमित्त बनताना श्रीकृष्ण परमात्मा शास्त्रकारांनी त्याला गाय बनवली. अर्जुनाला वासरू बनवलं. आणि त्या गाईला दूध निघालं. हे दूध साधन होतं, ते त्याला अमृत म्हणतात, त्याला गीता अमृत. पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीता अमृतम अमृतम महत. त्याला फक्त जास्त वत्स करून हे वाढतात. ते दुभिन्नने जगापुरते श्रीकृष्ण गाय. श्रीकृष्ण परमात्मा एवढं दूध दिलं, एवढं जास्त गीता सांगितलं, एवढं ज्ञान सांगितलं. सर्वात जास्त जगाचा जसा पूर्णपणे उद्धार करण्याची ताकद त्याच्यामध्ये. विठाल विठाल म्हणून गीता ग्रंथ नुसता वाचत राहायचा, नुसता वाचत राहायचा. अशी पाठाची पाठोवाटे गीता अक्षर लाभाना मोठी. त्याने ब्रह्मतेची पुष्टी येईल अंगा. ब्रह्मा तुम्ही व्हाल. मी फक्त जसा तुमच्या ओठामध्ये असा गीतेचे अक्षरे आलेली आली, ते तुमच्या ठिकाणचं पहिलं जे आहे ते पाप समाप्त होईल. काम क्रोधाची विकार तुम्हाला काही करू शकत नाही. तुमच्या ठिकाणचे पाप समाप्त होईल. पाप समाप्त झालं, अंतःकरण तुमचा जसा पूर्णपणे पवित्र बनलं जातं. हा पवित्र बनलं रे बनलं की तुम्हाला कोणीतरी असा चित्र एखादा सत्पुरुष येणे तुम्हाला ज्ञान सांगेल, आणि त्या ज्ञानाने तुम्हाला जीवन मोक्ष प्राप्त होत असतो. म्हणून पहिलं अंतःकरण शुद्ध करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून हे जे ज्ञान अर्जुनालाच का सांगितलं, तो शुद्ध मनाचा होता. तो शुद्ध सुमनानी शुद्ध मती अनिंदको अनन्य गती पै गोप्य ही तुझ प्रती चावळी जे सुखी. मी गुह्यातलं गुह्य ज्ञान मी तुला ही जे ज्ञान आहे राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यम सुसुखम कर्तुमभियम. अत्यंत गोड असं ज्ञान त्याच्या असणाऱ्या अर्जुनाला सांगितलं. ही राजविद्या आहे, ही गुह्य विद्या आहे. आणि ते अर्जुनाला काय सांगतो, तू शुद्ध मनाचा आहेस म्हणून. मग शुद्ध मनाच्या माणसालाच हे ज्ञान मिळत असतं. एरवी हे ज्ञान कोणाला जास्त मिळत नाही. विठाला विठाला म्हणून अधिकारी लागतो. अधिकारी अनाधिकाऱ्याला काही नाही बरं का. देव म्हणतात माझे गडी कोण कोण निवडा भिन्न येतो नाही. माझ्याबरोबर कोणाला खेळायला यायचे, हे जमलेत याचे का ते माझ्या करता माझ्याबरोबर खेळणारे कोण आहेत. इथं भ्याड असे का नाही, भ्याडाची या ठिकाणी माझ्याकडे काही काम नाही. जे निर्भीड आहेत, आणि निर्भीड कोण आहेत, जे साधक असतात का नाही, ते जे शुद्ध मनाचे असतात का नाही, ते जे असतात पूर्णपणे जे असतात ते निर्भीड असतात. त्याच्या ठिकाणी भीती पार पूर्णपणे जे असतात समाप्त झालेली असते. आणि मग ते जे असतात देवाकडे जातात, देवाच्या बरोबर खेळ खेळतात. तसे जे असं खेळत असताना हे जे ज्ञान आहे, ज्ञान प्राप्त करण्याकरता सुद्धा हे जीवनामध्ये काही विशिष्ट प्रकारची साधना असली पाहिजे. विशिष्ट प्रकारची साधना असली की मला मग त्या ठिकाणी देवाच गुरु रूपाने त्या ठिकाणी येतील आणि तुम्हाला ते ज्ञान सांगतील. कोण सांगेल ज्ञान, कोणाच्या रूपामध्ये येते का हे सांगता येणार नाही. कोणाला जे असं एखाद्या पक्षाने ज्ञान सांगितलं, कोणाला काही असं पशुना ज्ञान सांगितलं. ज्ञान सांगणारे वेगवेगळे, घोड्याने सांगितलं, रेड्याने सांगितलं. हे ज्ञान हे अनेक प्रकारचे ह्याच्याकरता ग्रंथामध्ये पुरावे आहेत, मोठमोठे ऋषीमुनींचे पुरावे आहेत.
मग त्याला ज्याचं ज्ञान सांगण्याकरता फक्त एवढंच आहे, आपली योग्यता चांगली असली पाहिजे, आपली तयारी पाहिजे. ते साधना ही सिद्धच आहे, फक्त साधक त्याच्याकरता तत्पर असला पाहिजे. आणि तो कसा तत्पर घेण्याकरता तत्पर असला, तत्पर सेतींद्रिय हा तो तत्पर असला पाहिजे, उभा असला पाहिजे. म्हणून देवाच्या दारामध्ये जायचं असेल ना, तिथं कधी बसायचं नाही, तिथं कधी बसायचं नाही. म्हणजे म्हणून तर ज्ञानोबर म्हणतात, देवाची द्वारी आणि उभा का बशी क्षणभरी, क्षणभर बसायचं नाही, उभा राहायचं क्षणभर. एक क्षण आहे का नाही, क्षणभर देवाच्या द्वारामध्ये उभा राहायचं. पण त्या दारामध्ये उभा राहत असताना तो क्षण आहे का नाही, तो क्षण साधण्याकरता म्हणजे का, तो क्षण साधण्याकरता काय करावं लागल याचं उत्तर माऊली म्हणतात, रिकामा अर्धघडी राहू, अर्धक्षण सुद्धा रिकामा राहू नको. काय कर, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरी हरी हरी. देवाचा तो अखंड तो चिंतन कर, तो क्षण साधण्याकरता अखंड चिंतन कर. म्हणजे ते दार कोणतं असेल देवाचं, हे दारच नाही, हे दार नाही, हे तर देवळाचं दार आहे. मग देवाचं दार कोणतं, देवाचं द्वार वेगळे आहे आणि हे देवळाचं दार आहे. देवळाच्या दारात नाही म्हटलं ते, माऊली म्हणतात देवाची आहे द्वारी. मग देवाची द्वारी उभाची नवारी, देवाची द्वारी उभाची नवारी, तेने मुक्ता साधिया, तेने मुक्ता साधिया. देवाची देवाचे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधई द्या. देवाच्या दारामध्ये जर उभा राहिले तर, उभा राहायचं असेल तर त्याला तत्पर म्हणतात. तत्पर सहित इंद्रिया, इंद्रिय त्याचे तत्पर पाहिजे. आणि ते करत असताना जे दार आहे ते तर सेवा हा दारवंटा. इथं मंडप लावला का नाही, जे इथं येतात आणि स्वच्छ असे झाडून करतात, सांगायची गरज नाही, मनाने करतात ते बरं का. सांगितलं तर कोणी करेन, सांग कमी, त्याला काय कामाचं. जे स्वतःहून येतात आणि इथं जे असं मंडप साफ करतात, नागेश्वराचं मंदिर साफ करतात, जे सेवा करतात ना, सेवेमध्ये जे तत्पर आहेत त्याला अगणित असं जास्त पुण्य होतं. एवढं पुण्य होतं, एवढं पुण्य होतं. आणि त्या पुण्यानंच हे जे चारी प्रकारचे जे असं मुक्त्या त्याला प्राप्त होतात. त्याने मुक्तीचारी, पण त्याच्या सेवा केला पाहिजे. सेवा आणि सेवा करत असताना अंगाने सेवा करायची, काया वाचाने मन या तिची सेवा झाली पाहिजे. शरीराने सेवा झाडून काढायचं झालं पाहिजे, मुखाने जसं नामचिंतन असलंच पाहिजे. मग या रीतीने त्याचं मन देवाकडे असलं पाहिजे. अंतकरणामध्ये असणार आहे, मुखामध्ये नाम आणि अंतकरणामध्ये बुद्धीमध्ये त्या परमात्म्याची मूर्ती आली पाहिजे. ध्यान करावं लागतं, कारण हे ध्यान ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे ना. ज्ञानात ध्यानम विशेष येते, ध्यान हे विशेष आहे. हा ध्यान लागलं पाहिजे. आणि ध्यान करता 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 मस्त असं ते देवाचं चिंतन करायचं आणि देवाचं चिंतन करत ते असं सर्व कामं करायची. म्हणजे हे ज्याचं हे शरीर त्याच्या सेवे करता जसं करायचं. पंढरपूरला जसं जात असताना मग कसं जावं लागतं, गप बसून नाही जमत ना तिथं. गात जागा
जायचं गप्प जायचं नाही, देवाचं चिंतन करत जायचं, गात जायचं काय. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. जय जय नाही आता नाही आता विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा नामचिंतन करा, नामचिंतन करा, नामचिंतन करा, गात जायचं नाही. मधलं विठोबा रखुमाई भजन नव्हतं. नामचिंतन करा, नामचिंतन करा, पंढरपूरला जायचं ना, पंढरपूरला. पंढरपूरला गात जागा, मग काय गायचं? भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ गोपाव. हा देवाचं चिंतन करा, देवाचं चिंतन करा, गात 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 मस्त जे असं निघायचे. त्यांना अवघे जन पापनासे ते असे पंढरीसी. तिथं गेल्याबरोबर पापाची बोहर होती. पंढरी क्षेत्राचा महिमाच आहे. पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी, पाप जळून जाते तिथे. पंढरी म्हटलं तरी त्या तीर्थाचा महिमा आहे. एवढं जे असं तिकडे देवाकडे जात मग गात गेले पाहिजे. गात आणि गात असताना कुठली सेवा करत असताना, आता तिथं जात असताना आमचे महाराज दिंडी नेतात, भजन चालूच आहे, शरीराला त्रास आहे, मुखाने देवाचं चिंतन आहे. आणि पंढरपुराकडे जात असताना पंढरी समोर ज्याचं दिसते, पांडुरंगाकडे जायचे, पांडुरंगाकडे जायचे. जर थकला तर तू का म्हणे जवळी आले, उभे केले उभे ठेले समाचार निघात जागा गात जागा. परमात्मा जवळ आलेले आहेत. घाबरू नका, घाबरू नका, घाबरू नका. परमात्मा तुमचा नाभिकारा देत आहेत. असं जे असतं ते वातावरण असतं आणि मनुष्य आनंदाने जे असतं तिकडे जातो. त्याच्यामुळे मग माणसं हे वारकरी हे निष्पाप होतात, निष्पाप होतात त्या साधनेनं. हे फार मोठी साधना आहे. विठाल विठाल संतांनी हे मुक्त होण्याकरताच, याला मोक्ष प्राप्त होण्याकरताच, एक आनंद प्राप्त होण्याकरताच हे साधना सांगितलेले आहेत. बरं का, गीता ही साधना मोक्षदायिनी आहे. गीता केवळ गीतेचा जास्त निष्ठा पाठ केला तरी, काही म्हणते मग आम्हाला वाचताच येत नाही तर मी काय करावं? नुसतं तुम्ही जाऊन ऐका, श्रद्धेनं ऐकत राहा, कारण तुम्हाला लवकर ज्ञान येईल. कारण गंमत अशी आहे, वाचणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्याला लवकर ते फल मिळतं. हे का नाही? ऐकण्याचं लवकर गीतेची अक्षरे पडता श्रवणी, गीतेची अक्षरे पडता श्रवणी,
पडता श्रवणी गीतेची अक्षरे गीतेची अक्षरे केवळ कानावरती पडले तर गीतेची अक्षरे पडता श्रवणी म्हणजे कानावरती त्यावेळेला होता काय जाय तत्क्षणी त्याच क्षणामध्ये भवना म्हणजे संसार आणि संसाराची भय म्हणजे भीती जाय तत्क्षणी भय नामदोऱ्याचा आपण घेतो गीता 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 त्रिवार बोलता मोक्ष जाय तत्वता पाप जाय तत्वता मोक्ष जोडे त्या ठिकाणी पाप जातं आणि त्या साधकाला त्या ठिकाणी मोक्ष प्राप्त होतो म्हणून गीता नुसतं ऐकलं ना कोणी वाचत असेल ना जवळ जाऊन नुसतं अवश्य बसावा श्रवणाची मिशे बैसावे यवनी त्याचा परिणाम साम्राज्य भुवनी सुखी नांदे आनंदाच्या साम्राज्यावरती तो जसा साधक येतो तो जीव येतो ही सामान्य गोष्ट नाही फक्त एवढंच संस्कृत भाषा नाही कळत पण देववाणी आहे भगवंताच्या मुखातली वाणी आहे स्वमुखी आपण सांगेतो स्त्री विष्णू स्त्रीगीता हा प्रश्न अर्जुनाची दोघांचा जास्त त्या ठिकाणचा बोलणं आहे भगवंताच्या मुखातले जे असे शब्द आहेत ना ते विषय कानावर जरी गेले ना कानून ऐकून आणि जर तुम्ही खरं श्रद्धेनं भावनेनं तुम्ही ऐकत असाल ना भावनेनं ऐकत असाल श्रद्धेनं ऐकत असाल तर देवच म्हणता श्रद्धावान लभते ज्ञान त्याला ज्ञान प्राप्त तत्पर सहित इंद्रिया फक्त सावध ऐकलं पाहिजे तत्पर सहित इंद्रिया तरी काय होतात ज्ञानम लब्ध्वा लभते ते म्हणजे मिळणं ते जास्त आहे ते मिळतं ते ज्ञान परम शांती आणि त्याच्यामुळे परम शांतीला तो जसा तो शांतीपर्यंत तो साधक जातो माही किती जरी बंगले बांधले किती जरी गाड्या घेतल्या किती जरी शेती घेतली त्या माझी शांती नाही अशांत आणि जे माणसं अशांत असतात ना जे श्रीमंत माणसं असतात ते अशांत असतात आणि गीतेमध्ये म्हटलं अशांतश कुठं सुखम अशांत माणसा कुठं सुख आहे सुखाकरता काय लागतं शांती लागते शांती असेल तर सुख तू खूप बरं म्हणतात शांती परते नाही सुख 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 आवघेची दुःख मनोया शांती धरा मनोया शांती शांती परते नाही सुख हे रावगेचे दुःख शांती खरं हेच जे सुखाचं कारण आहे बाकी शांती सोडून सर्व ठिकाणी जास्त सर्व दुःख आहे आणि गीता 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 म्हटलं तर त्या माणसाला हे याची भीती नाही या दुःखाची भीती नाही भवनाम संसाराची त्याला अजिबात कुठल्या प्रकारची जास्त भीती नाही म्हणून तर ज्यांचा अभंग घेतला का नाही ते शांती ब्रह्म होत शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात आणि ते शांतीचे सागर होते त्यांची शांती काही केल्यात भंग करण्याचा अनेकांना प्रयत्न केला पण ती शांती भंग झाली नाही खरी ते हरिदास 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 कोणाला म्हणतात आपण नाही का देवाची सेवा करतो लोक म्हणतात हे पांडुरंगाचे दास आहेत
पांडुरंगाचे दास आहेत. नाथ बाबा तिथे सेवा करायची, देवाची सेवा करायची. देवाची सेवा करते म्हणून त्यांना जे हरिदास म्हणत नाही, देव ज्याची सेवा करतो, जीव ज्याचा दास तो हरिदास आहे. विठाला विठाला आपण सारे जास्त देवाचे दास आहेत ना. आपण म्हणून घेतो देवाचे पद. देव म्हणतोय का? देव म्हणतो का नाही? देवाने त्याचं दास्यत्व करावं लागतं. देवानं त्याचं दास्यत्व करावं. म्हणून नाथांच्या घरी एक दिवस तर 36 वर्ष जास्त कामे केली. कावडीने पाणीच्या घरी चक्र पाणी वाही, अनन्य भक्ती भावे निळा वंदे तसे पाये. कपडे काय धुत आहेत, कावडीने पाणी काय भरत आहेत, चंदन घासून देण्याचं काम जे असतं ते करत आहे. श्रीखंड्या चंदन श्रीखंड्या चंदन श्रीखंड्या चंदन उगाळून करी, वस्त्रे गंगा तिरी धूत अशी. चंदन, नाथांची पूजा चालली ना, मग चंदन उगळून देण्याचं काम देवाने करायचं. देव तिथे काम करतो आणि देव तिथे काम म्हणतात नाथ सर्व संतांमध्ये श्रेष्ठ होते. सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ महाराज, स्वामी एकनाथ महाराज, स्वामी एकनाथ राजा स्वामी एकनाथ माझा श्रीमंत होते. श्रीमंत काय श्रीमंत होते? तिथे भगवान परमात्मा राबत होते. आणि जिथं भगवान परमात्मा आहेत ना, तिथे लक्ष्मी आपोआप त्यांच्या पाठीमागे येते. कारण ती पाय धुवायच्या दैवा पात्र झाली. पायी लक्ष्मीच्या जिथे देव आहे तिथे त्यांची पत्नी आहे. आपण विष्णूची उपासना करा, देवाची उपासना करा, लक्ष्मी तिथे तिथे येते. त्याचे नाथ बाबा जे असतात विष्णूचे उपासक होते, कृष्ण परमात्म्याची सेवा करत होते. आणि दारामध्ये जसा भगवान परमात्मा होते, दत्त चोपदारी करी तसे परमात्माच आहे ते. म्हणून तिथे ज्याचं लक्ष्मी तिथे कायमचा वास्तव येतं. म्हणून ते श्रीमंत होते, गडगंज श्रीमंती होते. बळीच्या दारामध्ये गेले, वर मागून घेतला. 3 वारामध्ये त्रिपाद भूमी, पहिल्या पावदामध्ये भूमी, नंतर दुसरा स्वर्ग,
आणि तिसरा डोक्यावरती ठेवला आणि त्या पाताळामध्ये घातलं. तुका म्हणे बळी जीव दिला पाताळामध्ये घातलं. आणि मग त्याचं जास्त परमात्म्याने दास्यत्व पद करण्याकरता सुरुवात केली. त्याच्या दारामध्ये जाऊन द्यायचा राखे दारवंटा बळीचा सारथी झाला अर्जुनाचा दास सेवकाचा होय साचा अंकित. त्यांचा अंकित बनलं. सांगितलेलं काम त्यांनी तसं करायचं. बरेच दिवस झाले वैकुंठामध्ये देव नाहीत. नारद महर्षी नारदा देव कुठे आहेत म्हणे बळीच्या दारामध्ये. म्हणजे तर काय करतात राखणदारी करतात. चोपदार बनलेले आहेत तिथे आणि सेवा करतात त्यांची. आता मला सुद्धा जावं लागणार आहे म्हणजे तिथं जावंच लागणार आहे. तुमचे मालक तिथे आहेत. ह्याही गेले तिथं. तिथे गेले का बळीराजाची भेट घेतली. सांगितलं मला एक धर्माची बहीण माना. मी आपली पडलेली सर्व काही कामं करेल. घरात स्वयंपाक करीत जाईन. तिथं झाडून झुडून काढीत जाईन. ठीक आहे म्हटले. बळी सज्जनच होते. मग त्यांनी ते ठेवून घेतलं आणि बरेच दिवस तिथं जास्त सेवा केली. आणि ज्या वेळेला दीपावली आली दीपावलीच्या वेळेला भाऊबीजेच्या दिवशी ववाळण्याकरता गेले. ववाळलं आणि ववाळण्याकरता मी काय टाकू. सांगितलं मला हे नको. तुझे देतो हे पैसे नको. तुझे जास्त कपडे वगैरे साडी वगैरे हे नको. मग काय पाहिजे. मी मागशील ते देशील. देईन ना बाई. बहिणीकरता काही देण्याकरता माझी तयारी आहे. तो दारातला जो काय तुमचा तो सेवक आहे का नाही तो फक्त मला देऊन टाका. मग त्याचं काय करशील. मी काही करीन. तू कोण आहे म्हणजे माझा मालक आहे. तुझा मालक आहे. बोलून घेतलं. देवाने स्वरूप प्रगट केलं. हे विष्णू परमात्मा आहे आणि मी मग तिने यांनी जसं स्वतः स्वरूप प्रगट केलं हे लक्ष्मी. अरे बापरे. आणि तुम्ही माझी तर कामं केली. माझे म्हणजे माझा मालकात जर काम करतो तर मी तरी काय. लक्ष्मी तिथे काम करत होते. तसं नाथांच्या घरी लक्ष्मी सहित शोभे नारायण. विठाल विठाल म्हणून संतांच्या घरी जास्त भगवान परमात्मा राहतो. ज्या सुखा कारणे देवा बेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिले. धन्य धन्य ते संताचे सदन तेथे लक्ष्मी सहित शोभे. विठ्ठल विठ्ठल. तसा हा तो असा ग्रंथ आहे ना गीता ग्रंथ. गीता त्या गीतेची एवढी मोठी थोरवी आहे. या गीतार्थाची थोरी माणसं नाही. सोये शंभू विवारी ते तर भवानी पृष्ठपुरी चमत्कारून. भगवान भोलेनाथ सुद्धा त्याच्यासाठी गीतेची थोरी वर्णन केलेली आहे. एवढा गीता ग्रंथ महान आहे. एवढा गीता ग्रंथ महान आहे. मग ते जसं ते काय करते. अरे तुम्हाला जे पाहिजे ते देते. गीता पाहिजे ते देते. गीता खरी ज्ञान